बाबतीमध्ये हे आंदोलन या ठिकाणी सुरू होतं. राज्यभरातून मोठ्या संख्येमध्ये म्हणजे काल परवा 10-12 हजार शिक्षक या ठिकाणी होते. आजही 5-7 हजार शिक्षक या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांच्या बाबतीमध्ये पूर्वी सरकारने निर्णय घेतलेला आहे. खरं म्हणजे मान्य देवेंद्रजी असतील, मान्य शिंदेसाहेब, मान्य आमच्या पवारताई आहेत, अतिशय संवेदनशील असं सरकार आपलं या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित हा प्रश्न होता. म्हणजे मागच्या काळामध्ये 15-15, 14-14 वर्ष टप्पा पद्धत दिली जात नव्हती, पण आपलं सरकार आल्यापासून दरवर्षी यांना टप्पा पद्धत लागू झालेली आहे. गेल्या वर्षीसुद्धा ऑगस्ट महिन्यामध्ये यांचा 20% त्या ठिकाणी वाढवलेले होते आणि यावेळेलासुद्धा त्याच मागणीसाठी सगळे या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत. आणि आत्ता माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय सर्वांनी बसून निर्णय केलेला आहे की येत्या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे 31 मार्चला म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये यांच्या हातामध्ये, यांच्या अकाउंटमध्ये हे पैसे पडतील. टप्पा पद्धत ही त्यावेळेला पुन्हा 20%ने वाढवली जाईल. ठीक, थँक्यू. नक्की काय तुम्हाला आश्वासन दिले गेले आणि चेहऱ्यावरती तुमचा आनंद दिसतो त्याबद्दल काय? नाही, कसं आहे की आनंद व्यक्त करण्यासाठी जो आम्हाला अपेक्षित निर्णय हवा होता तो झाला नाही, परंतु सरासरी विचार केला तर आज सभागृहाचा शेवटचा दिवस होता आणि आमची आंदोलकांची संख्या ही कमी झालेली होती. तरीही शासनाने आमच्या मागण्यांचा विचार केला. आम्हाला असं वाटत होतं की 1 ऑगस्ट 2026पासून हे आम्हाला वेतन अनुदान मिळेल. ते मिळालं असतं डिसेंबर ते जानेवारीमध्ये, म्हणजे 6 महिन्याने मिळालं असतं, कारण त्याची प्रोसेस पूर्ण केला. मागच्या वेळेस तसंच झालं होतं, फक्त 3 महिने लेट होतं. आम्हीसुद्धा नाराज आहोत, परंतु नसल्यापेक्षा जे आहे ते स्वीकारण्याचं शानपण आहे. परत तारीख पे तारीख जर असं झालं तर ही नाही, तारीख पे तारीख होणार नाही याची काळजी आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेब, शिक्षण मंत्री साहेब, मंगेश चव्हाण साहेब, ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब आणि जे बाकीचे म्हणजे मंगेश चिवटे साहेब आहेत, हे सगळेचे सगळे स्वीकारणार आहेत ना. आणि मीडियाच्या समोर झालेलं आहे, एवढं राज्यात फेसबुक लाईव्ह झालेलं आहे, त्यामुळे ते खोटं पडणार नाहीत. कारण येणाऱ्या पुढं काही विधान परिषदेची निवडणूक आहे, त्याचा त्यावर निश्चित परिणाम होईल जर त्यांनी फसवलं तर. असं फसवणार नाहीत, आत्तापर्यंत त्यांनीच आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे हे टप्पे तेच देतील अशी आमची आशा आहे. आणि राज्यातील शिक्षकांनी नाराज होऊ नये याचं कारण काय की जर तुम्ही आपल्याला शासनाने विचारच केला नसता तर आपण कोणाला विचारलं असतं. त्यामुळे कोणत्याही प्रकारची नाराज होऊ नये अशी माझी नम्र विनंती आहे. 1 मिनिटामध्ये या आंदोलनाचा शेवट गोड झालेला आहे हे मी खात्रीनं आणि अभिमानानं सांगतो. आपल्या या शिक्षक समन्वय संघाच्या गेल्या 15 दिवसांपासून आझाद मैदान येथे भर उन्हा पावसात सुरू असलेल्या सलग 21 दिवस सुरू असलेल्या आंदोलनाचा शेवट आज गोड झालेला आहे. खंडेरावजी जगदाळे साहेबांचं मी या लढ्याच्यासाठी विशेषतः अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी अतिशय संयम ठेवला आणि सगळ्या शिक्षक बांधवांची एकजूट देखील सर्व शिक्षण बांधवांनी कायम ठेवली. याबद्दल सर्व शिक्षक बंधू भगिनींचे देखील मी आभार मानतो. खरं तर राज्याचे संकटमोचक म्हणून ज्यांची ओळख आहे ते मंत्री महोदय गिरीश महाजन साहेब, शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब यांनी या ठिकाणी आझाद मैदानात येऊन एक आनंदाची बातमी आपल्या शिक्षक बांधवांना दिली की 31 मार्च 2027पासून आपल्याला टप्पावाढ मिळणार आहे. आणि प्रचलित नियमानुसार असेल, त्रुटीपूर्तता असेल, या संदर्भामध्ये शिक्षण मंत्री महोदयांनी आश्वासित केलेलं आहे की पुढील महिन्याभरामध्ये त्यांच्या दालनामध्ये या सगळ्या तांत्रिक बाबींच्या विषयी बैठक आयोजित केली जाणार आहे. आणि मी गिरीश महाजन साहेबांचं, त्यासोबत राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्राताई पवार मॅडम यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी सकारात्मकता या निर्णयाला दर्शवली. खरं तर थोड्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत, परंतु खंडेराव जगदाळे सरांनी सांगितल्याप्रमाणे आंदोलकांनी कुठं थांबावं आणि आंदोलन किती ताणावं याला देखील शेवटी मर्यादा आहेत. आणि म्हणून जे काही आता पदरात पडतं आहे ते पदरात घेऊन परत आपण भविष्यामध्ये निर्णय नाही झाला तर खंडेराव जगदाळे साहेब तुम्हाला मी आश्वासित करतो, ग्वाही देतो, शब्द देतो की जर वेळेवर जर हे निर्णय नाही झाले तर तुमच्या खांद्याला खांदा लावून परत एकदा आझाद मैदानामध्ये बसण्याची माझी तयारी आहे. हे देखील या ठिकाणी आवर्जून सांगतो, परंतु ती वेळ येणार नाही ही ग्वाही या ठिकाणी गिरीश महाजन साहेबांनी, दादाजी भुसे साहेबांनी आपल्याला दिली आहे. त्याच्यामुळे टप्पावाढचा आजचा जो निर्णय झालेला आहे तो आम्हा सर्व शिक्षक बांधवांच्यासाठी अतिशय आनंदाचा आहे. थोडंफार नुकसान 6-7 महिन्याचं होतं आहे, परंतु एवढ्या वर्ष आता आपण कळ सोचली आहे
आणखी 5-6 महिन्यांनी काही फरक पडणार नाही आणि त्यामुळे या निर्णयाचं आम्ही सर्व शिक्षक बांधव आनंदानं त्या ठिकाणी स्वीकारत आहोत आणि राज्य सरकारचे, महायुती सरकारचे आभार मानत आहोत. बोला शिक्षक एकजुटीचा शिक्षक एकजुटीचा विजय खून करून आपण या आंदोलनाचा समारोप या ठिकाणी करूयात. शिक्षक एकजुटीचा शिक्षक एकजुटीचा थँक्यू. अनेक दिवसापासून आंदोलनाला बसले होतात. काय सांगाल, काय मागण्या पुढे झाल्या? गिरीश महाजन, दादा भुसे येऊन गेले, काय आश्वासनं दिली आणि त्याबद्दल काय सांगा? सर्वांना सप्रम नमस्कार. आज दिनांक अधिवेशनाचा शेवटचा दिवस 10 जुलै 24 म्हणजे 22 जूनपासून आम्ही आंदोलनाला सुरुवात केली आणि आज प्रत्यक्ष आंदोलनाचे फलित म्हणजे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आदेशानुसार माननीय जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन, आमच्या शिक्षण विभागाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्री माननीय दादा भुसे साहेब, आमचे शिक्षक आमदार, पदवीधर आमदार आणि सर्वांच्या वतीने म्हणजे जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या आंदोलनाला सर्वांनी जे सहकार्य केलं त्या सर्वांचे मी एक आयोजक म्हणून प्राध्यापक संजय रंगारी आभार मानतो आणि जे निर्णय आम्हाला दिले त्या निर्णयाचे स्वागत करून मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज महाजन साहेबांनी आणि भुसे साहेबांनी दिल्या, काय सांगाल? निश्चितच जो शासनाच्या वतीने निर्णय घेण्यात आलेला आहे त्या निर्णयाचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आहे. एक थोडीशी ऑगस्टपासून जूनपासून मिळेल ही आम्हाला आशा होती, परंतु त्यांनी आम्हाला मार्चपासून त्या ठिकाणी देण्याचं कबूल केलेलं आहे. कारण निश्चित आम्हाला हा जो काही त्यांनी घेतलेला जो निर्णय आहे हा निर्णय आम्ही मान्य करतो आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी जी काही सन्माननीय गिरीश भाऊ, सन्माननीय दादा भुसे साहेब यांनी जो काही शब्द घेतलेला आहे, जर उद्या आम्ही नाही दिलं तर तुम्ही आमच्या घरी येऊन बसू शकताय, अशा प्रकारचं एवढं ऑनलाईन समक्ष सर्वांनी सांगितलेलं आहे. म्हणून आम्ही हा जो काही निर्णय आहे याचा स्वीकार करतो आणि मी सरकारचा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आहे.